जय जवान जय किसान. आजब अजितदादाची आणि त्या पोराची गजब कहाणी. ती म्हणजे कशी, आता आपला बाप आहे. आता एक कंस जर कधी पांगवायची म्हणलं तर आपल्या बापाला माहीत राहतं की पोरग कंस पांगू राहिलं ना. आपण आपल्या बापाला विचारतो कंस पांगू नको, हे काम करू नको, वखर हाणूक नको, औषध मारूक नको, बैलाला चारा टाकूक नको, शेण उचलूक नको. आणि आपल्या अजितदादा काय म्हणते, माया पोरानं 18 कोटीचा घोटाळा केला, मला माहीतच नाही बा. आता विचार करासारखी गोष्ट आहे. दादा इथं आमच्या बापाला विचारल्याशिवाय आम्ही कोंबडीचं अंडंसुद्धा विकत नाही. आणि तुम्ही खुशाल म्हणता माया पोरानं 18 कोटीचा घोटाळा केला, ते मला माहीत नाही. आणि मी आता चौकशी करतो, विचारतो त्याला, आणि मग तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि काय राव दादा, तुमचं पोरगं गेलं निष्ठून, आणि ते गोरगरीब, ते आपलं गोरगरीब कशाला आहे ते बी त्याला तसंच पाहिजे. कोणी तेच गुतवले तुम्ही. आता मला सांगा तुम्ही दादा, अहो सकाळी मला एक कंस पांगवायची होती, तर माझ्या बापाला 3दा विचारलं मी, दादा कंस पांगू का. आणि तुम्ही खुशाल म्हणता माझ्या पोरानं 18 कोटी घोटाळा केला, तर मला माहीत नाही. आणि ती बी दाताळानं पांगू का हातानं पांगू ते बी विचारलं मी. आणि तुम्ही म्हणता माझ्या पोरानं केवढ्यात घेतली, मला माहीत बी नाही. अरे काहीतरी थोडंफार जनाच्या आणि मनाच्या दारा राव. अरे काय लावले तुम्ही धंदे. शेतकरी तर मराला टिपलाय, त्याच्या मक्काला भावनी, त्याच्या कापसाला भावनी, त्याच्या सायबीनला भावनी, त्याच्या कशालाच भावनी. आणि तुम्ही मस्त लावले कोटीच्या कोटी एका घरात भरणं. आता सांगायचं एवढं, एका एकानं जर कधी एवढ्याले कोटी भरले तर आमच्यासारख्या शेतकऱ्याला काय उडणार खाली धतुरात यातला. अरे लय अवघड धंदे झाले माझ्या ना, काय सांगतो तुम्हाला. आणि त्यात काय विरोधक आता 4-2 दिवस दांगोडा करतील. त्याचं कसं आहे, जिकडं भेटन मेवा ती करते तिकडं शावा. आता इलेक्शन आलं ते लगेच सेवा करायला लागतील तुमची. हां, ही धंद्याची तुमची. आणि जरसं की जे म्हणते ना, मी या पक्षाचा ते त्या पक्षाचा, येड्या जाऊन हो. तुमचा किक्सा काही पक्ष नाही, पक्ष त्यायसा आहे. आणि तुम्ही ना फक्त भाड्यानं लावलेले कुत्री द्यायचे हाताखाली कुत्री. जरसं विचार करा. आणि स्वतःच्या बापानं घाम गाळून कष्ट करून पिकवलेल्या मालाला भाव द्या म्हणा, द्यायला म्हणा. याच्यासाठी काही मागणी करा, मग तुमचा पक्ष येत नाही. आणि तुमचं ऐकतं असतील तिथं. नाही तर ना मायला खरी खोटी गोट सांगत नाही. अरे या दाताळानं पैसे ओढवले ती, आणि आपण कंस ओढवलो. अरे का धंदे झाले का, सोडा चिवती धंदे दादा. आणि जरसा विचार करा महाराष्ट्राचा, कुठं नेन लावला काय माहीत तुम्ही महाराष्ट्र. आणि ती आत्या बी खुशाल म्हणते, माझं पार्थसोबत बोलणं झालं सकाळी, मला माहीत नाही. आता आत्या म्हणते वांग्याचे आम्ही इतके करोड केले. अहो आत्या, इथं घाम गाळून कष्ट करून दरवर्षी आम्ही या काही क्विंटलांना मक्का कापसं काढतो. अजून आमची घरं सुईचं आहे ना नाही. आणि तुम्ही म्हणता की आम्ही लय मोठे कोटीनं कांदे आपलं वांग्याचे पैसे केले कोटीनं. अहो आत्या कशाला सांगता तुम्ही बी असं. अहो तुम्ही सगळे एकाच माळीची मुनी येईल, सगळं नुसते घाबाडच जांभळू राहिली आणि घाबाडच जमा करून राहिली. काही आम्हाला बी राव द्या, काही शेतकऱ्याला खाली, आणि या पिकाला भाव द्या आमचा. आम्हाला तुमचा 1 रुपया बी नको फुकटचा. जा रे सुधरा दर्शक, आपल्या शेतकऱ्याचा विचार करा.